नमस्कार मंडळी, अस्सल मराठी रसोईमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि मऊ अशी छोलेपुरी. तर मी इथे काबुली चणे रात्रभर पाण्यात अशी भिजत ठेवलेली. आता आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालून, थोडा छोले मसाले घालून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या कुकरला काढून घ्यायच्या आहेत. आता आपण ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. तर मी इथे 1 कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि खोबरं घेतलेलं आहे. आता आपल्याला याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि मिक्सरला ग्राइंड करून छान असं स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. तर मी इथे 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अगदी अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे आणि मैदा ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाहीतर स्किप पण करू शकता. पण मैदा घातला तर थोडं छान टेक्स्चर येतं आपल्या पुरीला. आता मी इथे अगदी छोटी पण महत्त्वाची टिप्स सांगणार आहे. तर मी इथे अर्धा वाटी दही घालते आहे आणि अगदी चिमूटभर सोडा घालते आहे. यामुळे काय होतं ना, आपली पुरी एकदम मऊ, हलकी आणि छान फुलते. आता आपल्याला यामध्ये थोडं मीठ घालून आणि थोडं थोडं पाणी घालून छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला पिठाला थोडं तेल लावून 15 ते 20 मिनटं छान झाकून ठेवायचं आहे आणि ही स्टेप अजिबात स्किप करू नका. यावरच आपल्या पुरीचं सॉफ्टनेस जे आहे ते डिपेंड असतं. आणि तोपर्यंत आपण छोले करून घेऊया. तर मी सर्वात आधी कढईमध्ये तेल घालते आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायचं आहे. आलं लसूण पेस्ट पण छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट असं छान परतून झालं की यामध्ये आपल्याला तयार केलेलं पेस्ट घालून घ्यायचं आहे आणि पेस्ट आपल्याला अगदी मंद आचेवर छान असा 10 मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत त्याचा कलर चेंज नाही होत तोपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. बघा आपला छान असं परतून झालेला आहे मसाला. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार आपले घरगुती मसाले घालून घ्यायचे आहे. तिखट, मीठ, हळद, धनिया पूड, जिरे पूड, छोले मसाला आणि घरगुती आपला काळा मसाला असतो ना, तो पण थोडा घालून घ्यायचा आहे. आता मसाले पण आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत. आणि मी इथे अजिबात खडे मसाल्याचा वापर केलेला नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने छोले बनवले आहेत. आता आपल्याला यामध्ये उकडलेले छोले घालून घ्यायचे आहेत. छोले घालून आपल्याला 5 ते 7 मिनिट झाकून छान असं शिजू द्यायचं आहे तेलामध्येच. म्हणजे मसाले छान छोल्यांना लागून जातात. आणि नंतर आता आपल्याला यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला ग्रेव्ही कशाप्रमाणे हवी त्यानुसार आपल्याला आता पाणी घालून घ्यायचं आहे. आणि ज्यामध्ये आपण छोले बॉईल केले होते ना, तेच पाणी घाला. बघा छान अशी उकळी आली आपल्या त्या छोल्याला. आता आपल्याला वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता आपले गरमागरम छोले तयार आहे. आता आपण पुरी बनवून घेऊया. तर आपलं पीठ पण छान असं नरम झालेलं आहे. आता आपण सर्व गोळे तयार करून घेऊया. आणि आपल्याला हलक्या हाताने अशी पुरी लाटून घ्यायची आहे. एकदम प्रेस करून लाटायची नाही, अशा हलक्या हाताने लाटून घ्यायची आणि पुरी एकदम आपल्याला जाडसर पण नाही लाटायची आणि एकदम पातळ पण नाही लाटायची आहे. मध्यम अशी पुरी लाटून घ्यायची आहे. मी एक साईडला तेल आधीच गरम करायला ठेवलेलं आहे. तेल पण छान असं आता गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पुरी घालून घ्यायची आणि पुरी घातल्यानंतर आपल्याला मध्ये असं प्रेस करायचं आहे. एकदम प्रेस नाही करायचं आहे पुरीला, असं मध्ये असं दाबून घ्यायचं आहे पुरीच्या. बघा किती छान अशी आपली पुरी फुललेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि हो, पुरी तळताना आपल्याला गॅस ना मध्यम आचेवरच ठेवायचा आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर आपल्या आता गरमागरम पुऱ्या तयार आहे. तुम्ही या गरमागरम पुऱ्या झणझणीत छोलेसोबत सर्व करा. ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे गुढीपाडव्यासाठी. पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.